नमस्कार सगळ्यांना, मी कोमल्स किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलवरील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी। तर पुरणपोळी खायला कोणालाही आवडत नाही, तर त्यासाठी आपल्याला इथे कुकरमध्ये डाळ घ्यायची आहे। तर ही डाळ आपल्याला व्यवस्थित स्वच्छ असं पाण्यानं धुवून घ्यायची आहे। कसं असतं, डाळीला कोणी पावडर वगैरे लावलेलं असतं किंवा त्याच्यावर कुठे धूळ बसलेली असते, त्यामुळं ती डाळ आपल्याला व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे। तर आता आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, याला व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर इथं बघू शकतात आपण याच्यामध्ये परत जेवढं लागेल तेवढं आपण पाणी घालून घेतलेलं आहे। तर इथे आता आपल्याला ह्या डाळीमध्ये 1 चम्मच हळद घालायची आहे आणि थोडासा चिमूटभर आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा आहे। हे खाण्याचा सोडा टाकण्यामागे एकच कारण आहे की ही डाळ आपली लवकर शिजल्या जाईल, ह्याला टाईम जास्त लागणार नाही। परत हे टाकल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित असं त्याला मिक्स हलवून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकतात की आता आपल्याला ही डाळ आपली शिजण्यासाठी ठेवायची आहे। तर त्यासाठी आपण गॅसची फ्लेम चालू केलेले आहे आणि आता आपण त्यावर आपला कुकर ठेवलेला आहे। तर इथे डाळ शिजण्यासाठी आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 4 ते 5 शिट्ट्यामध्ये आपलं पुरण व्यवस्थित असं शिजल्या जाणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात आपलं पुरण व्यवस्थित असं शिजलेलं आहे, तर एकदम छान शिजलेलं आहे। तर याला ना आता पुरण गाळण्याच्या चाळणीवर व्यवस्थित काढून घ्यायचं आहे, जेणेकरून की त्यामध्ये पाणी आहे ते एकदम निचरून खाली येणार आहे। तर इथे आपल्याला ना आता चमच्याच्या सहाय्याने हे आपलं पुरण आहे ते गाळून घ्यायचं आहे। तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं पुरण जर व्यवस्थित शिजवलं तर आपल्याला इथं पुरण गाळण्यासाठी काहीच जास्त टाईम लागणार नाही। तर आपलं पुरण एकदम छान शिजल्यामुळे इथे आपल्याला ते एकदम फास्ट असं होत आहे आणि ह्याला काहीच आपल्याला असं प्रॉब्लेम येत नाही की ते म्हणजे फास्ट होत नाही असं। तर इथं बघू शकतात आपण पुरण व्यवस्थित असं गाळून घेतलेलं आहे। तर इथे आपल्याला याला पोळवायचं आहे, म्हणजे याला परतून घ्यायचं आहे। तर त्यामध्ये आपल्याला जेवढी आपण डाळ घेतलेली आहे तेवढंच त्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे। तर इथं सर्वप्रथम आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे की ज्यामुळं की हे लवकर परतल्या जाईल। तर इथे बघू शकतात की आपली साखर यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेली आहे। तर याला थोड्या वेळानं हलवत जायचं आहे, जेणेकरून ही बुडाला चिटकणार नाही। तर इथे बघू शकतात की आपलं आता पुरण एकदम छान असं झालेलं आहे, म्हणजे बनून रेडी आहे। तर हे बघू शकतात आपलं इथं पुरण पोळीसाठी एकदम रेडी आहे। तर याला आता 5 मिनिटासाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे। तर इथे आपल्याला पुरणपोळीसाठी लागणारं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथं मी पीठ हे चाळून व्यवस्थित घेतलेलं आहे। तर याला आता व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर बघू शकतात की इथे आपलं पीठ एकदम मळून असं छान तयार झालेलं आहे। तर बघू शकतात एकदम छान असं आपण पीठ मळलेलं आहे। तर इथं याला 5 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे, जेणेकरून की ते मुरल आणि ते पीठ मुरल्यामुळं आपल्या पोळ्या हे बनवायला एकदम छान बनतील। तर इथे बघू शकतात की आता आपलं पीठ हे व्यवस्थित झालेलं आहे, याला परत एकदा पाण्यानं मळून घ्यायचं आहे। तर बघू शकतात एकदम हे पीठ आता पोळी बनवण्यासाठी रेडी आहे। तर इथे आपल्याला एका प्लेटमध्ये आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि पुरण एका बाउलमध्ये आपण काढून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला बनवायचे आहेत पोळी। तर बघू शकतात इथे व्यवस्थित असा आपल्याला उंडा बनवायचा आहे। आपली पोळी ही आपल्या उंड्यावरच जास्त अवलंबून असते, चांगली होणार की नाही होणार। तर त्यामध्ये ना आपल्याला एकदम जास्त असतं भरभरून आपल्याला पुरण घालायचं आहे। तर इथं बघू शकतात की मी इथं पुरणाचा गोळा खूप मोठा घेतलेला आहे आणि आमच्या इथं जास्त पुरण घातलेल्याच पोळ्या जास्त आवडतात। तर इथं बघू शकतात आपल्याला अशा प्रकारे आपला पुरणाचा म्हणजे हे पोळीचा उंडा बनवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारेच तुम्ही बनवू शकता। तर इथं बघत आहात तुम्ही की आपला हा पोळीसाठी लागणारा उंडा हा एकदम छान असा रेडी आहे। तर आता आपल्याला पोळी बनवायला चालू करायचं आहे। तर आपल्याला पोळी बनवताना ना जास्त असं दाबून वगैरे प्रेस करायचं नाही, तर लाल हलक्या हाताने आपल्याला आपली पोळी ही लाटून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जास्त त्याच्यावर प्रेशर टाकल्यामुळं ना आपली पोळी फुटण्याचे पण जास्त चान्सेस असतात। तर बघू शकतात की इथं आपली आता पोळी एक साईडनं लाटून झालेली आहे। आता त्याला दुसऱ्या साईडनं आपल्याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे। तर बघू शकतात की इथं आता आपली पोळी बनवून म्हणजे लाटून तयार आहे। तर यासाठी आपल्याला ना इथं त्या पोळीला इथं व्यवस्थित असं तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपली पोळी त्या तव्यावर
टाकायची आहे. तर इथं बघू शकतात की आता आपली पोळी आपण टाकलेली आहे. तर व्यवस्थित आता एक साईडनं थोडीशी भाजल्याच्या नंतर तिला पलटी करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता ते एक साईडनं खूप छान अशी भाजलेली आहे. तर आता ना याला आपल्याला वरून तेल घालायचं आहे. तेल घालताना पोळीला ना जास्तच तेल लावायचं, कारण की ते तेलाच्या ना आणखी जास्तच टेस्टी लागते. तर बघू शकतात की आपण एका बाजूनं आता व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला ना ह्या पोळीला पलटी करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकतात आता आपण आपल्या ह्या पोळीला व्यवस्थित असं पलटी केलेलं आहे. जसं आता ह्या दुसऱ्या बाजूनही आपल्याला तसंच जास्त असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. तर बघू शकतात आता आपली पोळी फुगायला चालू झालेली आहे. तर इथे बघू शकतात की आपली पोळी किती टम्म अशी फुगलेली आहे, किती छान दिसत आहे. तर अशी पोळी झाल्याशिवाय पण पोळी केल्यासारखं नाही वाटत. त्यामुळं बघू शकतात माझी पोळी खूप जास्त फुगलेली आहे. तर हिला ना परत आता व्यवस्थित खरगस असं भाजून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकतात की तिला आपण व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूनही तसंच व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. तर इथे रेडी आहे आपली पोळी. तर पोळ्या झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण सगळ्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत. तर बघू शकतात आपल्या ह्या पोळीचं फायनल लूक. तर बाय.